श्रीराम समर्थ. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. ते हे आहे ना बॉक्स आहे ना सौम्यास थोडा पलीकडे ठेव, कारण मग तिकडच्या ऐकू दे. अतिशय सुंदर असा परिसर आहे. सर्व भगिनींच्या बरोबर मला अतिशय आनंद होतोय आणि आज सद्गुरूंनी मला ह्या ठिकाणी आणलेलं आहे. तर सर्वप्रथम सद्गुरूंच्या चरणी मी वंदन करते आणि आपणा सर्वांच्या हृदयस्थ परमेश्वराला मी वंदन करते. आज आपण सगळेजण इथं जमलेले आहोत. ही परमेश्वराची केवळ इच्छा कृपा आहे आणि छान आपण इतक्या साहित्यामध्ये रमणाऱ्या, प्रत्येक कलेमध्ये रस घेणाऱ्या अशा सर्व भगिनींच्या बरोबर मला आज इथं बसताना खूप आनंद होतो आहे. साक्षात नर्मदा मैयाचं मला आज सान्निध्य मिळालेलं आहे. ही माझ्यावर खरोखर कृपा आहे, कारण माझं आणि मैयाचं नातं काय आहे हे मला अजून कळलेलं नाही, पण ती माझी मैया आहे आणि ती अशीच माझ्याजवळ कायम असते. तसंच ह्या ताईंचं पण मला कौतुक वाटतं की सगळ्या या भगिनी दोघी माझ्या सगळ्यांसाठी इथे कार्यरत आहेत, सगळ्यांना प्रोत्साहित करत आहेत आणि आनंद द्यायचा प्रयत्न करत आहेत. आणि जिथे आनंद आहे, जो आनंद द्यायचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये निश्चितच भगवंत असतो, परमेश्वर असतो. ही माझी श्रद्धा आहे. आज आपण गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून इथे जमलेलो आहोत. खरं तर गुरुपौर्णिमा ही उद्या आहे आणि आज चतुर्दशी आहे, पण सप्ताह हा चालूच असतो. गुरुपौर्णिमेचा सप्ताहच केला जातो, त्याच्यामुळे आपण गुरुपौर्णिमेचंच औचित्य इथं साधलेलं आहे. आणि आपण आज इथे थोडंसं आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. त्यांची आपण मनाने पूजा पण करणार आहोत. आत्ता आपण बाह्य उपचारांनी पूजा त्यांची केलेलीच आहे, पण आपण मनाने सुद्धा आता कशी पूजा करायची, त्यांची खरी पूजा कशी करायची, गुरु म्हणजे काय, त्यांचं आपल्या जीवनातलं स्थान काय, याबद्दल थोड्या थोड्या आपण प्रमाणात त्याची माहिती करून घेऊया. अच्छा. आणि गुरूंच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पूजन करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरू किंवा गुरु यांच्याबरोबर आपण जगद्गुरू भगवंत श्रीकृष्ण यांनाही वंदन करणार आहोत. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुपौर्णिमा ही खऱ्या अर्थाने व्यास जयंती पण आहे. व्यास जयंतीच्या दिवशीच ते औचित्य साधलं जातं. ही आपली बऱ्याच वर्षांची, हजारो वर्षांची ही परंपरा आहे. म्हणून आज आधी आपण व्यासमुनींनाही वंदन करूया. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, फुल्लारविंदायत पत्र नेत्रः, येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. महाभारतासारखं महाकाव्य ज्यांनी आपल्यासमोर साकारलं, ज्यांनी आपल्यासमोर ते दालन आपल्याला खुलं करून दिलं, अशा अतिशय विशाल तेजस्वी बुद्धीच्या व्यासमुनींना आपण वंदन करूया.
व्यासांची स्तुती गाताना काय म्हटलं जातं? व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वसिष्ठाय नमो नमः. तर व्यास हे विष्णुरूप आहेत आणि विष्णू हे व्यासांचं रूप आहे. आता ह्याचा नेमका अर्थ कसा तो आपल्याला पुढे निश्चितच उलगडणार आहे. व्यासमुनी हे वसिष्ठ मुनींच्या वंशातील आहेत. त्यांना आपण आधी वंदन करूया. वसिष्ठांचे पुत्र शक्ती आणि शक्तींचे पुत्र पराशर मुनी. पराशर मुनी आणि सत्यवती यांचे पुत्र म्हणजे व्यासमुनी आहेत. त्यांचा जन्म आषाढ पौर्णिमेला झालेला आहे आणि वेदव्यास महर्षी वेदव्यास असं त्यांना खरं तर संबोधलं जातं. याचाही अर्थ आपण थोड्या वेळात उलगडून घेणार आहोत. तर ह्या व्यासमुनींच्या कृपेनेच आपल्यापर्यंत ह्या सर्व जगतापर्यंत हे सर्व ज्ञान वेद उपनिषद महाभारत अशा सर्व माध्यमातनं 18 पुराणं असं बरंच त्यांनी ग्रंथ संपदा आपल्यासाठी उलगडून दिलेली आहे. अशा बुद्धिमान महर्षींच्या जयंतीच्या दिनी गुरुपौर्णिमा म्हणजेच गुरुबद्दलची कृतज्ञता त्यांचं पूजन आपण करत असतो. आपल्या भारतीय संस्कृतीचा मला खरंच खूप अभिमान वाटतो. आपल्याकडे इतकी थोर परंपरा आहे की आपल्या आयुष्यामध्ये गुरूंना जे स्थान आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि गुरूंकडून आपण शिकून घेतलं, ज्ञान प्राप्त केलं आणि त्यांना विसरून गेलो असं आपल्याकडं कदापिही शक्य होणार नाही. म्हणूनच आपला देश हा भारत देश आहे जो ज्ञानामध्ये सतत रत आहे आणि त्याच्याबद्दलची कृतज्ञता नम्रता हा मनामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये ही आपल्याला दिसून येते. खरोखर विद्या विनयन शोभते हे जे उक्ती आहे ती आपल्याला प्रत्येकामध्ये दिसून येते. जो कोणी विद्वान झाला आहे, जो कोणी विद्या ग्रहण करतो तो आपल्या सद्गुरूंच्या चरणी कायम नतमस्तक असतो. आणि आज आपण तेच इथे करणार आहोत. गुरुपूजन किंवा गुरूंच्याबद्दलची कृतज्ञता, आपल्या मनातील भाव जो काही आहे, जो आदरभाव आहे, प्रेमभाव आहे, भक्तिभाव आहे, श्रद्धाभाव आहे आणि हे सगळे भाव असल्याशिवाय आपण गुरूंच्या चरणी जाऊ शकत नाही आणि तिथून ज्ञानप्राप्ती करून घेऊ शकत नाही. तर आपल्या संस्कृतीचा हा मूळ आधार आहे तो म्हणजे गुरु शिष्य परंपरा. जसं आपण बघितलं, श्री वशिष्ठ मुनींचे शिष्य श्रीराम, संदीपनी ऋषींचे श्रीकृष्ण, द्रोणाचार्यांचे अर्जुन. आणि इथे एक छोटासा उल्लेख करावा वाटतो की द्रोणाचार्यांचा पुतळा स्थापन करून ज्यांनी ज्ञानप्राप्ती करून घेतली तो एकलव्य. ही थोडीशी वेगळी पण ती गुरु शिष्यांचीच जोडी आहे. त्याच्यानंतर अलीकडच्या काळातले आपण बघतो निवृत्तीनाथ यांचे शिष्य ज्ञानेश्वर माऊली, रामकृष्ण परमहंसांचे विवेकानंद, श्री रामदास स्वामींचे कल्याण स्वामी, श्री तुकाराम महाराजांची बहिणाई, तसेच गोंदवलेकर महाराज म्हटले की पहिल्यांदा आठवतात ते ब्रह्मानंद महाराज. अनेक शिष्य थोर त्यांचे सगळ्यांचेच आहेत, पण आपण फक्त एक गुरु शिष्य जोडी अशा अर्थाने म्हणजे गुरु शिष्य परंपरा ही कशी आपल्याकडे म्हणजे पूर्वापार चालत आलेली आहे याचं आपल्याला थोडंसं आकलन व्हावं म्हणून काही थोडीफार आपण उदाहरणं इथं घेतलेली आहेत. तर ह्या गुरु शिष्य परंपरेमुळेच सगळ्या गोष्टींचं ज्ञान आपल्यापर्यंत पोचलेलं आहे. अगदी धर्माचं ज्ञान म्हणा, कला, साहित्य, क्रीडा, युद्धशास्त्र सगळंच त्याच्यामध्ये एकत्र केलेलं असतं. असं ज्ञान, अनेक शाखांचं ज्ञान आपल्या सर्वांना केवळ गुरूंच्या कृपेमुळे प्राप्त झालेलं आहे. आता पूर्वीच्या काळी आपण म्हणतो की हे ज्ञान कसं प्राप्त होत होतं. आता आपल्याकडे छपाईची कला आहे, अनेक पुस्तकं, ग्रंथ, मोठे मोठे ग्रंथसुद्धा छापून आपल्या हातामध्ये आलेले आहेत. मग पूर्वीच्या काळी हे कसं साध्य केलं जात होतं? तेव्हा तर छपाईची कला नव्हती.
जे काही लिहिलं गेलं ते भुर्ज पत्रावरती लिहिलं गेलं, म्हणजे ते सांभाळणंसुद्धा अतिशय मुश्किलीचं काम होतं. त्यावेळेला ह्या गुरु परंपरेमधून मौखिक रीतीने ते सर्व मुखोद्गत केलं गेलं आणि असं मुखोद्गत केलेलं ज्ञान परंपरेने पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवलं गेलेलं आहे. म्हणजे हे गुरूंचं आणि त्यांच्या परमशिष्यांचं सुद्धा आपल्याला मनामध्ये ती कृतज्ञता ठेवायलाच हवी आहे. म्हणजे गुरूंचं कार्य किती मोठं आहे बघा, की त्यांनी प्रत्येक शिष्यांना तेवढ्या ताकदीचं, तेवढं सामर्थ्यवान त्यांनी बनवलेलं आहे. मग पूर्वीच्या काळी काय होतं, तर मुलं जेव्हा मोठी व्हायची तेव्हा गुरुकुलामध्ये शिकायला जायची. गुरुकुलामध्ये जायचं, गुरूंच्या घरी राहायचं, गुरूंच्या सान्निध्यात राहायचं. त्यांचं बारीक सारीक गोष्टी या सगळ्या ते शिकून घेत असत आणि ते केवळ फक्त त्यांच्याकडे बघून, ज्याला आपण ऑब्झर्वेशन म्हणतो, त्या ऑब्झर्वेशनमधून ते सगळं एखाद्या स्पंजप्रमाणे ही मुलं शोषून घेत होती आणि शिकत होती. तर त्या गुरूंची सेवा पण करायची, ब्रह्मचर्य व्रताचं पालन करायचं, ही एक फार मोठी गोष्ट आपल्या परंपरेमध्ये आहे. ब्रह्मचर्य पालन केल्यानंतर आपण इतर कुठल्याही गोष्टींचा, बाह्य गोष्टींच्या, भौतिक ह्याच्यामध्ये मुलंही अडकत नाहीत. सतत ती त्या भगवत चिंतनामध्ये राहून ज्ञानाच्या प्राप्तीसाठीच ते कार्यरत झालेले असतात किंवा गुरुगृही राहिलेले असतात. त्याच्यामुळे आजकालच्या पिढ्यांमध्ये आपण जे बघतो की नाटकाला जायचं आहे, सिनेमाला जायचं आहे, धड मुलांचं कुठल्याच गोष्टीवरती लक्ष राहत नाही. म्हणून हे ब्रह्मचर्य व्रताचं पालन हे सुद्धा पूर्वी अगदी प्रामाणिकपणे सगळी मुलं हे पाळत होती. तर ह्या सगळ्या गुरूंच्या मुखातून काय ज्ञान मिळत होतं? फक्त पुस्तकी ज्ञान होतं का? तर नव्हतं. हे पुस्तकी ज्ञान हे अलीकडची आपली देणगी आहे. अर्थात त्याच्यावरती फार मला भाष्य करायचं नाही आहे. पण गुरूंच्या मुखातून जे ज्ञान प्राप्त होत होतं ते होतं साऱ्या विश्वाचं ज्ञान. विश्वाचं रहस्य त्याच्यामध्ये उलगडून दिलं जायचं. आत्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, परमात्मा आणि आत्मा यांचा संबंध काय आहे, या सगळ्या गोष्टींचं गूढ रहस्य हे अगदी सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलं जायचं. अर्थात तेव्हाची भाषा ही सगळी संस्कृत होती. आता आपल्याला ती थोडीशी जड जाते, पण आपल्यावरती अनेक ऋषीमुनींचे किंवा संतांचे उपकार आहेत की त्यांनी आपल्यासाठी ती ग्रंथसंपदा अगदी प्राकृतात मराठीमध्ये करून आणलेली आहे. तर अशा रीतीनं हे पूर्वी जे ज्ञान होतं ते सर्व मौखिकरित्या एकमेकाला दिलं जायचं आणि ही मुखोद्गत करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. त्याला पूर्णपणे तुमचं म्हणजे समर्पण त्या ठिकाणी लागतं की हे आयुष्य मी ह्या एका गोष्टीसाठी समर्पित केलेलं आहे आणि मगच ते ज्ञान त्यांना प्राप्त व्हायचं. गुरूंची सेवा म्हणजे असं उगीच झोपेतनं कधीतरी उठलो आहे, काहीतरी केलं आहे आणि मग अभ्यासाला बसलो आहे, अशी पूर्वीची ही पद्धतच नव्हती. एक शिस्त नावाची त्यांची जी होती ती पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, सगळी कामं करायची, आवरायचं आणि ध्यानाला वगैरे बसायचं आणि मग गुरूंच्या सगळी सेवा करून ज्ञानप्राप्तीसाठी गुरूंच्या सान्निध्यात राहायचं. तर अशा रीतीनं हे ज्ञान आता आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणून आपण त्याबद्दलही आपण सर्वांची कृतज्ञता आज व्यक्त करणार आहोत. तर हे जे ज्ञान होतं ते संस्कृतामध्ये ऋचा रूपामध्ये सगळं मांडलं गेलेलं होतं. तर ह्या ऋचांचं जे होतं ते थोडंफार विखुरलेल्या अवस्थेत ते होतं. म्हणजे सलग एकच विषय सगळ्या ऋचांमधून आला आहे असं झालेलं नव्हतं. म्हणून मग व्यासमुनींनी काय केलं की या सगळ्या ऋचांचं संकलन केलं आणि त्याचं विभाजन केलं आणि ते वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये म्हणजे 4 भागांमध्ये ते 4 वेद म्हणून त्यांनी त्याची स्थापना केली आणि त्याच्यामुळे एक विषय घेऊन आपल्याला ते ज्ञान प्राप्त करायला अतिशय सोयीस्कर झालेलं आहे. आता व्यास म्हटलं की त्याचा अर्थ आपण बघूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल की व्यासमुनींनी नेमकं काय केलं आणि ते केल्यामुळे त्यांचं नाव व्यास झालेलं आहे का हेही आपल्याला लक्षात येईल. तर व्यास ह्या शब्दाचा मूळ अर्थ आहे वी अधिक आस.
विभाजन करणे किंवा वेगळं करणे. म्हणूनच म्हणजे त्यांनी ज्या ऋचा सगळ्या एकत्र होत्या त्या त्यांनी 4 भागामध्ये 4 वेदामध्ये त्याचं विलगीकरण केलं, 4 विभाजन केलं आणि 4 वेद त्यांनी स्थापन केले. ते म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. अशा पद्धतीने त्यांनी ते विभाजन केलं. म्हणून त्यांना वेदव्यास, वेदांचं विभाजन करणारे ते वेदव्यास मुनी. ते महर्षी पण होते, म्हणजे महान ऋषी, ज्यांच्यापाशी अलौकिक अशी बुद्धीचं सामर्थ्य हे सगळं त्यांच्यापाशी होतं. तर अशी ही 4 वेद, उपनिषद, 18 पुराणं अशा रूपातून हे आत्मज्ञान त्यांनी आपल्याला उलगडून दिलं, आपल्यासाठी खुलं केलं, आपल्यासाठी लिहून ठेवलं. म्हणजे एक प्रकारे ही ज्ञानाची दालनं त्यांनी विविध अंगांनी उघडून दिलेली होती. कुठल्याही दालनातून आत शिरा आणि ज्ञानप्राप्ती करून घ्या. त्यानंतर त्यांनी महाभारताची पण रचना केलेली आहे. महाभारत हे अतिशय महाकाव्य म्हणूनच प्रसिद्ध आहे. आणि हे महाकाव्य आधी मुळात त्यांच्या मनामध्ये पूर्णपणे रचलं गेलेलं होतं आणि त्याची म्हणजे ते अतिशय विस्तृत होतं. मोठ्या प्रमाणामध्ये ते काव्य रचलं गेलेलं होतं. मग आता हे लिहून ठेवायला हवं आहे. मग तेवढा सामर्थ्यवान, ताकदवान लेखनिक त्याच्यासाठी हवा आहे. म्हणून मग त्यांनी ब्रह्माला प्रार्थना केली की मला तेवढ्या ताकदीचा कोणीतरी लेखनिक हवा आहे. मग ब्रह्माने सांगितलं की तू गणपतीची आराधना कर आणि गजाननाला प्रार्थना कर की हे संपूर्ण महाभारत लिहून घेण्यासाठी आपण लेखनिकाचा हा सहाय्य मला करावं. आणि त्याप्रमाणे व्यासमुनी सांगत राहिले आणि गणेशदेव ते सगळं उतरवून घेत होते. आणि ह्या महाभारतामध्येच आपण बघितलं की श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीता सांगत आहेत. म्हणजे श्रीमद भगवद्गीता ही महाभारतामध्ये तिचा जन्म झालेला आहे. त्यानंतर काही कालानंतर नारद मुनींच्या सांगण्यावरनं व्यासमुनींनी श्रीकृष्णांचं चरित्र लिहिलं, त्यांचा महिमा गायला. ते पुराण आहे श्रीमद महाभागवत. तसं प्रचंड ज्ञानाचं दालन त्यांनी आपल्यासाठी खुलं करून दिलेलं आहे. ह्या महाभारतामध्ये धर्मशास्त्र आहे, नीतिशास्त्र आहे, मानसशास्त्रसुद्धा आहे, व्यवहार ज्ञानसुद्धा आहे. कोणचं ज्ञान त्याच्यामध्ये नाही असं नाहीच आहे. आणि म्हणूनच जे महाभारतामध्ये आहे तेच आपल्याला सगळीकडे सापडतं. म्हणून व्यासांचं उच्छिष्ट असं म्हटलं जातं, व्यासोच्छिष्ट जगत सर्वम अशी ती म्हण पडलेली आहे. म्हणजेच हे सर्व ज्ञान मुनींनी आपल्यासाठी खुलं करून ठेवलेलं आहे. जसं आपण म्हणतो की खुलजा सिमसिम, म्हणजे बाबाची गुहा उघडली गेली वगैरे अशी ती काहीतरी कथा आहे. तर आपणही असंच त्या ज्ञानाच्या गुहेसमोर उभा राहून जर म्हणालो की खुलजा सिमसिम तर निश्चितच आपल्याला हे ज्ञान प्राप्त होणार आहे. आणि ते ज्ञान इतकं जरी पुराण काळातलं असलं तरी आत्तासुद्धा प्रत्येक गोष्ट आपल्याला लागू पडते. आपण भगवद्गीतेचा जरी विचार केला तरी त्याच्यामध्ये जे आत्म्याचं रूप सांगितलं ते बदललं आहे का हो? ते आहे तसंच आहे. म्हणजे जे ज्ञान पूर्वी सांगितलेलं आहे तेच आत्तासुद्धा लागू पडतं आहे, फक्त थोडाफार काही व्यावहारिक दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये बदल आहे इतकंच. आणि हे सगळं ज्ञान ज्यांनी उभं केलं आपल्यासमोर म्हणून ते विष्णुरूप आहेत. कारण विष्णू काय करतात? भगवान विष्णू ते जगताचं पालन करतात. मग पालन कशा पद्धतीने केलं जातं? तर पालन करण्यासाठी मनुष्याने किंवा जीवाने कसं वागलं पाहिजे हे जो सांगतो, जे आचरण त्या जीवाच्या हातून घडतं त्यातूनच त्या जगाचं पालन केलं जातं ना. बाकी तर आहे, नवचैतन्य आहे, नवीन सृष्टी त्यांनी सृजनाची शक्ती तिथं आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण जर सदाचरण नसेल तर आपलं पुढं कसं टिकावं लागू शकेल? म्हणून ते विष्णुरूप आहेत असं त्या ह्याच्यामध्ये आहे. आणि विष्णुरूप हेच व्यास आहेत, कारण विष्णूचं पालन करण्याचं कार्य
व्यासमुनींच्या हातून घडलेलं आहे. आता अजून एक आपण गंमत बघूया बरं का. आपल्या रोजच्याच आयुष्यातलं काही आपण बघूया थोडंसं. आपल्या रोजच्या आयुष्यात आपण शाळेत जातो, आपल्यासमोर गणिताच्या आपल्या शिक्षिका किंवा शिक्षक येतात आणि त्यावेळेला भूमिती वगैरे आपलं सगळं चाललेलं असतं. आपल्याला सांगतात की वर्तुळ काढा, त्रिकोण काढा, चौकोन काढा वगैरे वगैरे. तर त्यामध्ये एक शब्द येतो जेव्हा आपण वर्तुळ काढतो, तो असतो व्यास. आता इथं सुद्धा त्या व्यासाची गंमत बघूया आपण. तर वर्तुळाच्या मध्यभागातून जाणारी आणि दोन्ही बाजूनी दोन्ही परिघांना जी रेषा पूर्णपणे स्पर्श करते, त्या रेषेला आपण व्यास म्हणतो. म्हणजे त्या वर्तुळाचं ती विभाजन करते की नाही. बघा, म्हणजे व्यासाचा अर्थ किती सोपा साधा आहे. त्यांनी आपल्याला 4 वेदांमध्ये सगळं ज्ञान विभागून दिलं. आणि इथे सुद्धा म्हणजे आपल्या जन्ममृत्यूचा जो फेरा चालू असतो, आपल्या जन्ममृत्यूचं जे वर्तुळ आहे, त्या चक्रातनं आपण फिरतो असं आपण म्हणतो. तर तो आपला आयुष्याचा हा प्रवास त्या परिघामध्ये चालू असतो. जन्ममृत्यूच्या चक्राच्या परिघामध्ये आपला हा चाललेला असतो. मग ह्या दोन्ही परिघाला स्पर्श करणारी ही व्यास म्हणजे ही रेषा आहे. कोणची रेषा? तर ती ज्ञानाची रेषा आहे. आता जन्ममृत्यूच्या ह्या फेऱ्यामध्ये जेव्हा आपण फिरत असतो, त्यावेळेला आपल्याला अनंत दुःखांचा, संकटांचा, काही घटनांचा, अनुकूल प्रतिकूल सगळ्याच प्रकारच्या घटनांचा हा आपल्याला सामना करावा लागतो. आणि त्यामधून हा जीव, आपला जीव किंवा आपण स्वतः त्याच्यामध्ये अगदी पोळून निघतो. त्याला आपण त्रिविध ताप असे म्हणतो. आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक असे 3 प्रकारचे ताप म्हटलेले आहेत. आणि ह्या सगळ्या तापातून जेव्हा जीव पळून निघतो, तो अतिशय दमून भागून जातो. आणि त्यावेळेला मग तो परत भगवंतांची प्रार्थना करतो. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. त्या श्रीकृष्णाला आपण नमस्कार करतो. आणि श्रीकृष्ण हे पण जगद्गुरूच आहेत. आणि मग जेव्हा आपण असे थकून जातो, परमेश्वराचा धावा करतो, त्यावेळेला आपल्या मनामध्ये काही प्रश्न उत्पन्न व्हायला लागतात. आवाज ऐकू येतोय ना? हे जीवन म्हणजे काय आहे? मी म्हणजे कोण आहे? मी कुठून आलो? माझं येण्याचं प्रयोजन काय आहे? माझं गंतव्यस्थान कोणतं आहे? असे अनंत प्रश्न आपल्या मनामध्ये त्यावेळेला उत्पन्न होतात. हे प्रश्न म्हणजेच आपल्या मनाची जिज्ञासा असते. आणि जिज्ञासा म्हणजेच जो बद्धजीव आहे की जो स्वतःला देहभावनेमध्ये बांधून घेत असतो, त्याच्या मनामध्ये मी कोण आहे, खरा कोण आहे हे जाणून घ्यायची जी इच्छा निर्माण होते, त्याला म्हणतात बद्धाकडून मुमुक्षत्वाकडे जाणं. म्हणजे ती जिज्ञासा त्याच्या मनामध्ये उत्पन्न होते. तर आता ह्या वर्तुळात फिरताना तो त्या रेषेमधनं चाललेला आहे, व्यास रेषेमधनं चाललेला आहे. तर पहिले जेव्हा तो केंद्रबिंदूपर्यंत येतो, ती त्रिज्या जी आहे ती अज्ञानाची आहे. म्हणजे ह्या अवस्थेतनं तो त्या केंद्रापर्यंत आलेला आहे. आणि हा केंद्रबिंदू कोण आहे? तर तो साक्षात परमेश्वर आहे, परब्रह्मच आहे. कारण का? तर ह्या परब्रह्माला आपण नेहमी ऐकलेलं आहे, आपल्याला माहिती पण आहे की परब्रह्माला जेव्हा एकोहम बहुस्याम असं स्फुरण झालं, त्यावेळेला ते जे स्फुरण म्हणजे ती जी हालचाल झाली, त्यातनं तरंग निर्माण झाले. आणि त्या तरंगातून हे पूर्ण विश्व निर्माण झालेलं आहे. म्हणून तो परमेश्वर हा केंद्रबिंदू आहे. म्हणजे आपला प्रवास हा अज्ञानातून त्या केंद्रबिंदूपर्यंत आला आहे. आणि आता भगवंत आपल्याला पुढची त्रिज्या देतात, ती आहे ज्ञानाची त्रिज्या. आणि अशा ह्या दोन्ही त्रिज्या मिळून हा व्यास तयार होतो. मग ज्या वेळेला आपण त्या केंद्रबिंदूपाशी प्रार्थना करतो आणि जेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, त्यावेळेला ती अज्ञानाची त्रिज्या ही नाहीशी होते आणि संपूर्ण ज्ञानाचा
व्यास तयार होतो, त्रिज्या राहत नाही. तर अशा रीतीनं हे परब्रह्मापासून निर्माण झालेल्या विश्वामध्ये हा ज्ञानाचा व्यास आपल्याला व्यास मुनींमुळेच मिळालेला आहे. तर असं हे व्यासांचं सगळं महत्त्व आपल्यासमोर येतं. म्हणून त्यांच्याबद्दल आपण मनापासून मनोभावे कृतज्ञता व्यक्त करूया. तर श्री गोंदवलेकर महाराजांच्या कृपेने माझ्याकडून जे पुस्तक लिहिलं गेलं ते आहे प्रवास अनंताचा. प्रवास अनंताचा हे पुस्तक लिहून घेतलेलं होतं आणि त्यामध्ये हीच वर्तुळाची केंद्रबिंदूची संकल्पना त्यामध्ये घेतलेली होती. तो अभंग असा आहे, एका बिंदूतून प्रकटे वर्तुळ, एका बिंदूतून प्रकटे वर्तुळ, मार्ग गोल गोल जीवनाचा, दिसेना कुणाला कधी हे वर्तुळ, मार्गस्थ सकळ जीव होते. म्हणजे हे वर्तुळ जरी आपल्याला दिसत नसलं तरी आपण त्या वर्तुळावर मधूनच मार्गस्थ होत असतो. माया भ्रम गोल जीवास चकवे. आता हे जे विश्व निर्माण झालं आहे हे त्रिकोणी मायेने व्यापलेलं आहे आणि त्या मायेमध्ये जेव्हा आपण सापडतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये अज्ञानच उत्पन्न होतं. माया भ्रम गोल जीवास चकवी, गोल गोल फिरवी एक स्थानी, फिरतो भ्रमतो मार्गी कष्टी होतो, गुरु कृपेने तो पार होईल. गुरु आज्ञेनेच मार्ग तो क्रमावा, स्मरणी धरावा परमेश्वर. हा जो मार्ग आपल्याला पुढे जायचा आहे त्या वर्तुळाच्या परिघातून आपण जे मार्गक्रमणा करीत आहोत त्याच्यासाठी त्या परमेश्वरालाच आपण सतत त्याच्या चिंतनात त्याच्या स्मरणात राहायला हवं. ह्या मायेच्या विस्तारातून पावसामुळे थोडा व्यत्यय येतो. आपण एक 5 मिनिटं थांबून पुढचं सुरू करूया.